ओबीसी बांधवाला डागे. आता तर काल तर ते इतकं गदळ बोललं ते नावे बांधवाला म्हणला ते चप्प्याच करू नका म्हणे मराठ्याचे. हा आमच्याच भादरा म्हणे देऊ. आणि तो त्याचेच भादराला लागले सगळे नावे आता खपा खप. लय इतकं खोडीच आहे ते एखाद बार त्याच्या प्रेशर इतकं डोक्यावर येऊन ते टुपकून वर जातं काकाने एखादीशी. काय पुरण फराळ ते लिहून आणतं कुठं प्यानाने कामातून गेलेले ते बुंगारी सगळ्या दुनिया जाऊन तिकडे ते काय ते खोटे कुठे. आधी सूचनेच्या नंतर आज पहिल्यांदा मंत्रिमंडळाची बैठक होते. त्यातच छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं की त्यांनी 16 तारखेला राजीनामा दिला. मात्र ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित आहे आणि या बैठकीमध्ये अध्यादेशावर चर्चा होणार होऊ शकते. ती काय शान आहे का. मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळाला गेलं त्याला कळतच नाही आपण काय केलं ते ना. आता मी खरंच डॉक्टर पाहिजे होतो. त्याच्या मेंदूर रोग झाला दिसतो. त्याला काय बोलत त्या ध्यानातच राह ना. आता लय कुंकडं बोलायला लागले. त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, गोर गरीब मराठे हे ओबीसीत जात नव्हते हे गेले. तर 57 लाख गेलेत. आता याचा आकडा लाखात गेलाय परिवाराचा. त्याच्यामुळे हे करोडच्या पुढे चालला. आता ती एकूण धाके हे सगळे सोयरे आले ते म्हणतो मग एवढं गरीबाचं पोरग लढ आपण किती मोठाले होतो. आपण हरलोतच ना मग ओबीसीत गेलं. त्यामुळे ते ना ते रच्ची झोपत नाही वाटतं. मी डॉक्टर असतो त्याचं मेंदू तपासायला गेलो असतो मी. ते आता हो ना. आज अधिसूचनेवर चर्चा होणार आहे. यात मराठा मंत्री पण आहेत. या मंत्र्यांना तुमचं काय आव्हान असणार. मंत्र्यासह सगळ्यांनाच अधिसूचना जी काढली अध्यादेश तो 15 तारखेला त्या कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करायची. सगळ्यांना सांगणं आहे. कोणी गोरगरिबांच्या लेकराच्या अन्नात माती घालायचं काम करायचं नाही. नसता पुढं तुम्हाला पुन्हा मराठ्यांच्या दारात यायचं हे सुद्धा ध्यानात ठेवा. आणि त्याला बोलीत जाऊ नका अध्यादेश वाचायला. त्याला वाचता येत नाही. पाटील भुजबळ साहेब प्रत्येक भाषणात काल पण बोलले की काय बाबा आमची लायकी नाही. मग तू तुपलं बघ मला आहे का नाही. आम्ही म्हणलो का तो आहे का नाही. तू तुपले ठरव आहे का नाही. तू मंत्रीच ते डाग आहे राव. ओबीसी बांधवाला डाग आहे. आता तर काल तर ते इतकं गदळ बोललं ते नावे बांधवाला म्हणला ते चप्प्याच करू नका म्हणे मराठ्याचे. काय हा आमच्याच भादरा म्हणे देऊ. आणि तो त्याचेच भादराला लागले सगळे नावे आता खपा खप. आणि ते मुंडलेल्या ब्लेडने सुरू केलं त्याचे भादरायला. आता ते नवीन ब्लेडने टाकलं. मुंडलेलं खरखर वाजलं पाहिजे. काय गोरगरिबाचं तुला काय बोलावं काय नाही. मी प्रामाणिक सांगतो आणि तुम्ही साक्षीदार आहेत मीडियाचे बांधव. मी ओबीसी बांधवांना ग्राउंड लेवलवरच्या एक शब्द आणखी नाही वाईट बोलणार. त्याला नाही सोडा आणि त्याला सोडणार बी नाही. कारण आम्ही शेवटी एकमेकात आम्हाला रोज राहायचं आहे. आम्ही एकमेकाच्या शेजारी आहेत. आम्ही सुखादुखात आम्ही एकत्र आहेत. तुला काय होतंय दिवस सगळ्याला नोकऱ्या नावे बांधव. उद्याच्याला आम्ही आव्हान करतो जाऊ नावे बांधवाला सगळ्या. तुम्हाला जर प्रत्येक घरातल्या माणसाला नोकरी देत असला ना नका करू आमच्या घ्या त्याच्याकडून नोकऱ्या सगळ्या. आणि ते नाही दिला त्याचा थुतारच त्या ठेवण्याखाली. अरे आपलं चांगलं चाललंय राव. कशाला आमच्या जाती तेढ निर्माण करतो. आमचं गोरगरिबांचं नावे बांधवांचं ओबीसी बांधवांचं मराठ्यांचं चांगलं आहे गाव लेवल. तू कशाला माणसं अंगावर घालतो एकामेकाच्या. तू काय देणार आहे त्यांना 10 रुपयाचा बाजार देणार आहे का एखाद बार घेऊन. मग चाललंय ना आमचं चांगलं. एकमेकाला साथ देतो एकमेकाला उसने देतो घेतो बाजऱ्या देतो जेवाऱ्या घेतो. ते आम्हाला मदत करतात आम्ही त्यांना करतो. चाललंय ना सगळं. लय इतकं खोडीच आहे ते एखाद बार त्याच्या प्रेशर इतकं डोक्यावर येऊन ते टुपकून वर जातं काकाने एखादीशी. सांगता नाही खाता संध्याकाळी कांदे नको आता. 15 तारखेला राज्य सरकार याच्या कायद्याची अंमलबजावणी करणार आहे असं तुम्ही म्हणताय. तर मग हे तुम्ही 15 तारखेपर्यंत का थांबत नाही. 10 तारखेलाच उपोषणाला का बसताय. मला कुठं म्हणलेत. मी त्याच्यात 2-4 मुद्दे आहेत. कारण कायद्याची अंमलबजावणीची प्रक्रिया सुद्धा असते. ती त्यांना 10 तारखेपासून सुरू करावं लागणार आहे. ती प्रक्रिया सुरू करावं लागणार आहे. केसेस आंतरवालीसह महाराष्ट्रातले घेण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यांना शिंदे समितीकडं हैदराबादचा जे गॅजेट आहेत तिन्ही पण ते देण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यांनी 10च्या अगोदर सुरू करतात का तिन्ही पण मग बघू. ह्या तीनही प्रक्रिया त्यांना सुरू कराव्या लागणार आहेत 10 तारखेला आत. ह्या प्रक्रिया ते सुरू करणार आहेत का बहुतेक त्याच्यावरच आज बैठक असू शकते. मला आमरण उपोषण करायचं म्हणजे माझ्या समाजाचं कल्याण करायचं आणि ते आमरण उपोषण सार्थक होते. इकडं प्रश्नाची प्रक्रिया सुरू झाली तर नसता मी बसणारच.
त्याच्यासाठी 10 तारखेला. तुमच्या उपोषणामुळे त्यांच्यावर दबाव येईल सरकार. दबाव काय दबाव येतो त्यांच्यावर? मग मला उपोषण सोडायलाच आले नाही 2 दिवस ते मागं सोडायचं म्हणून. मी माझ्या समाजासाठी करतोय. प्रक्रिया 10 तारखेपासून ती सुरू झाली पाहिजे. मग हैदराबादचं गॅजेट असेल, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल, सातारा संस्थांचं गॅजेट असेल, सगळे सोयऱ्यांची कायदा पारित करण्याची प्रक्रिया असेल, केसेसची प्रक्रिया असेल, ही तुम्हाला 10 तारखेपासून सुरू करावी लागणार आहे. कारण कायद्यात रूपांतर करताना त्याची प्रक्रिया आधी सुरू करावी लागते. ते करणं गरजेचं आहे. मला विशेष त्यासाठी आणि ह्या गोरगरिबांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळावे, तर सगळा महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षणात जावं म्हणून ते उपोषणाची घोषणा करायला लागली. आणि 10 तारखेपासून ती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे म्हणून. 15च्या नंतर करून अधिवेशन संपन्न 15ला आणि त्याच्यानंतर काय करू? मग नाटक हे तिथून पुढं करणं म्हणजे मग नाटक हे. कारण मी स्पष्ट बोलणार आहे माझ्या जातीसमोर, त्यामुळेच जात मला मुलगा म्हणून पाठीशी. हे यांचं टंबरळ वाजेलं देईन ते व्हॉट्सअप फेसबुकवर लिहिणाराला, ते कमेंटच वाचित नाही खाली. पाटील, बऱ्याचशांमध्ये गैरसमज आहे. समजा आपली जी चुलतीच्या माहेरचं जर कुणबी दाखला जर असेल, नोंद असेल, तर आपल्या तिच्या म्हणजे तिची पुतणी असेल किंवा तिची मुलं असेल त्यांना फायदा होईल का? किंवा आपली वहिनी, समजा वहिनीच्या माहेरचं जर कुणबी प्रमाणपत्र असेल तर आपल्याला त्याचा फायदा होईल का इकडच्या घराला? तीच प्रक्रिया कार्यपद्धती त्याला ठरावं लागणार आहे. कालबद्धता त्याच्यात सुसूत्रता आणावं लागणार आहे. त्यासाठी 10 पासून ही प्रक्रिया असते म्हणूनच आहे. पण इकडून नाही मिळालं तुम्ही म्हणतात असं जाऊ आपण जरा पलीकडून येऊ तिकडून, पण तिथंच जाऊ. जे कुणबी रेकॉर्ड तयार होतंय ते खोटं रेकॉर्ड तयार होतं असं छगन भुजबळ अरे हे पुरावे नाही असं म्हणतात. काय पुरण फराव ते लिहून आणतं कुठं पेनाने कामातून गेलेले ते बुंगारी सगळ्या दुनिया जाऊन तिकडे ते काय ते खोटे न कुठे. अहो समिती आहे, कायद्यानं गठीत केलेली समिती, त्याला तिन्ही कायदेमंडळाची परवानगी घ्यावी लागती, राज्यपालांची घ्यावी लागती, सरकारची घ्यावी लागती. त्याच्याशिवाय समिती गठीत होत नाही. जी कायद्यात समिती गठीत झाली तिने ते काम केलेलं आहे नोंदी सापडण्याचं. त्याच्यात सगळे तज्ज्ञ आहेत. त्यात असं आहे का एखादा नेपाळून आणलाय त्याच्यात टाकेलाय, त्याला भाषाच कळत नाही, त्याच्यात सगळे तज्ज्ञ आहेत, न्यायमूर्ती आहेत त्याच्यामध्ये. यांनी त्या नोंदी शोधल्या, त्याची छाननी केली त्यांनी. ही का जे झालं जेलला आता कांदड खाऊन आला लय मोठे काम धामाचं उगच याला काय कळत आहे खोटी खरी नोंद. पाटील साहेब, रायगडाच्या पायथ्याशी तुम्ही घोषणा केली होती आमरण उपोषणाची, त्यानंतर आता 4 ते 5 दिवस उलटलेले आहेत. सरकारकडून काही तुम्हाला संपर्क साधला गेलाय का उपोषण संदर्भात जो इशारा दिला आहे? सोबत आले होते, भेट झाली होती, तेव्हा काय चर्चा झाली किंवा पुढचं? नाही चर्चा नाही. मी त्या सगळे सोयऱ्यांच्या दुरुस्तीत पहिल्यांदा बी शब्द राहिला होता. मी पहिल्यांदा म्हणलो होतो हे नाही का दुरुस्तीला पळायचे तुमच्या समोरच. ते मी एक व्याख्या दिली की ती तिसरंच लिहायची त्याच्यात आणि म्हणायचं दुरुस्तीला पाठवलं. अरे म्हणलं तुम्ही आणतच नाही, काय दुरुस्ती फिरुस्ती रे. तेच दुरुस्तीचं त्यावेळेस सांगितलं होतं. आता त्यांनी सांगितलं की ती दुरुस्ती पुन्हा घेतो. ते दुरुस्तीचा कागद दिला. याचिकेच्या बाबतचे कॅवेटचा विषय होता, त्याबद्दलही त्यांचे ॲडव्होकेट जनरल ते उभा करणं गरजेचं आहे. ती व्याख्या पण दिली त्यांच्याकडे त्या दिवशी. हैदराबाद गॅजेटच्या बद्दलची पुन्हा एकदा त्यांजवळ सांगितलं की तुम्हाला ते शिंदे समितीकडे देऊन त्याला शासकीय दर्जा देऊन ते तुम्हाला घ्यावं लागणार आहे. याबाबतचंच बोलणं, बाकी काहीच नाही. मराठा सोडून बोलणंच नाही बाबा. मग